नमस्कार, मी प्रीती. मी मराठी लाईव्हच्या दुपारच्या बातमीपत्रांमध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत. लोकसभेपूर्वी महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये काही ठिकाणी उमेदवारांच्या नावावरून मतदारसंघावरून जोरदार रस्सीखेच सुरू होती. आता त्यावर समाधानकारक तोडगा निघाल्यानंतर एकमेकांविरोधातील दारुगोळा वापरण्यास सुरुवात झाली आहे. तीव्र शाब्दिक हल्ले सुरू झाले आहेत. उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महायुतीतील अनेकांवर तोंडसुख घेतले. त्यांनी पहिला निशाणा साधला तो उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर. त्यांनी श्रीकांत शिंदे बंडखोरांना पण इशारा दिला आहे. उस्मानाबाद, औरंगाबाद या शहरांपाठोपाठ आता अलिबाग शहराचं नाव बदलावं अशी मागणी करण्यात आली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून ही मागणी केली आहे. अलिबाग शहरासह तालुक्याचे नामकरण करण्यात यावं असं नार्वेकर यांनी पत्रात नमूद केलं आहे. अलिबागचं नाव बदलून मायनाक नगरी ठेवावे असे त्यांनी या पत्रात म्हटलं आहे. तसेच मायनाक भंडारी यांचे अलिबाग शहरात भव्य स्मारक उभारावे अशी मागणी देखील या पत्रातून करण्यात आली आहे. मात्र अलिबागचे नाव बदलण्याच्या या मागणीला खुद्द अलिबाग शहरामधूनच विरोध होत आहे. लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी चांगलीच रंगली असून विविध पक्षांकडून उमेदवारांची नावं जाहीर करण्यात येत आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटानेही काल 4 उमेदवारांची नावं जाहीर करत मोठी खेळी केली. भाजपामधून शिवसेनेत प्रवेश केलेले उन्मेष पाटील यांना जळगावमधून उमेदवारी न देता त्यांचे कट्टर समर्थक करण पवार यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. त्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. तर कल्याणमधून महिला शिवसैनिक वैशाली दरेकर यांना उमेदवारी देण्यात आली. मात्र इतर पक्षांकडून शिवसेनेत आलेल्या उमेदवारांना संधी दिल्याने शिवसैनिक चांगलेच नाराज झाले आहेत. डुप्लिकेट शिवसैनिकांना उभाटा गटाने उमेदवारी दिल्याने उद्धव ठाकरे यांचा धूर्त चेहरा उघडा पडल्याची टीका शिवसेना सचिव माजी आमदार प्रवक्ते किरण पावसकर यांनी केली आहे. स्टार प्लस वाहिनीवरील अनुपमा ही मालिका प्रचंड लोकप्रिय आहे. यामध्ये अभिनेत्री रुपाली गांगुली मुख्य अनुपमाची भूमिका साकारते. टीआरपीच्या यादीत ही मालिका नेहमीच अग्रस्थानी असते. लॉकडाऊनच्या काळात सुरू झालेल्या या मालिकेचा मोठा प्रेक्षक वर्ग आहे. या मालिकेमुळे रुपाली सर्वसामान्यांमध्येही अनुपमा म्हणून ओळखले जाऊ लागले. मात्र सध्या सोशल मीडियावर अनुपमाचे चाहते तिच्यावर फार नाराज आहेत. मालिकेमुळे रुपालीची प्रतिमा आदर्श महिला म्हणून निर्माण झाली. त्यामुळे कधी तिच्या तोंडून कोणतेही अपशब्द निघतील अशी अपेक्षा प्रेक्षकांना नाही. प्रेक्षकांच्या या अपेक्षेवर खरी न उतरल्याने रुपाली गांगुली सध्या ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे.